या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 16 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, इट्स ऑलवेज पॉसिबल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इट्स ऑलवेज पॉसिबल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 किरण बेदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय? महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर जलाशय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, रेहेकुरी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहेकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात? अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खलाटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परिस्थितिकी शास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC कंबाईन परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी MPSC वाला घेऊन येत आहे संग्राम बॅच। ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे। ही एक पूर्ण वर्षभर चालणारी बॅच आहे, त्यामुळे ही बॅच खूपच महत्त्वाची आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच पूर्णपणे अभ्यास होणार आहे। या बॅचमध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला ही बॅच मिळणार आहे। या बॅचमध्ये तुम्हाला डेली नोट्स पण असतील आणि रेग्युलर मॉक टेस्ट पण असतील, जेणेकरून तुमचा सर्व विद्यार्थी मित्रांचा नक्कीच पूर्णपणे अभ्यास होणार आहे। फक्त 2999 तुम्हाला पूर्ण बॅच ही मिळणार आहे। जर तुम्ही आपला PSC 021 हा कोड यूज केल्यास तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे। तरी सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे। या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे, वर्षभर चालणारी बॅच आहे। सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे। प्रश्न क्रमांक 11वा, आनंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? आनंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गेह या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल। प्रश्न क्रमांक 12वा, शब्द समूहाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द सांगायचा आहे। नवीन मतांचा पुरस्कार करणारा आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नवमतवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ओळखले? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाचगणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? हैदराबाद मुक्ती संग्राम यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सूर्यकुळामध्ये सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमध्ये सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शनी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संवाद कौमुदी व मिरत अल अखबार ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला होता? ताश्कंद करार सन 1966 मध्ये खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमांच्या अंतर्गत दिलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 19 ते 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर अमेरिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कॅल्सिफेरॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ग्लायकोमिया हा खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ग्लायकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डोळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो? खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॉलरा रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? क्षयरोग हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवापासून निर्माण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये सर्वात अधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतामधून होते? भारतामध्ये सर्वात अधिक ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कोणत्या स्रोतामधून होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औष्णिक स्रोत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या वन्य प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंह प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिश्र वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 वारा या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. वारा या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मारुत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 वस्त्र या शब्दाचा आपला समानार्थी शब्द निवडायचा आहे. वस्त्र या शब्दाचा आपला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तीनही बरोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाण्याचा उत्कलनांक बिंदू 100 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पागा या शब्दाचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. पागा या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 घोड्यांना ठेवण्याची जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कांगारू प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चिंटू हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे? चिंटू हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऋषी कपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दर्गा अजमेर शरीफ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दर्गा अजमेर शरीफ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चिकू फळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 206 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 परसातील भाजी आपल्या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. परसामधील भाजी या अलंकारिक शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुर्मिळ व अप्राप्त वस्तू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालील शब्दाचा आपला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी शब्द आहे वल्लभ या शब्दाचा आपला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पती या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 28 संगणकीय भाषेमध्ये www चा अर्थ खालीलपैकी काय आहे? संगणकीय भाषेमध्ये www चा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्ल्ड वाईड वेब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय सैन्यामध्ये सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? भारतीय सैन्यामध्ये सर्वोच्च कमांडर खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सीना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.